नमस्कार. देवलापार गो विज्ञान केंद्र व रामटेक श्रीराम मंदिर भेट. काल दिनांक 21 डिसेंबर रविवार रोजी इंद्रप्रस्थ नगर शाखेच्या स्वयंसेवकांनी देवलापार रामटेक येथील गो विज्ञान केंद्र तसेच रामटेक येथील श्रीराम मंदिराच्या भेट व दर्शन कार्यक्रम संपन्न केला. या भेटी दरम्यान स्वयंसेवकांना गो संरक्षण, गो सेवा तसेच गो आधारित नैसर्गिक जीवनशैलीचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती मिळाली. केंद्रात सुरू असलेले गोपालन, गो उत्पादनाची निर्मिती व स्वदेशी कृषी पद्धती प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली. तसेच गो मातेपासून प्राप्त होणाऱ्या गोमूत्र, गोमय म्हणजे शेण व दुधापासून आयुर्वेदिक पद्धतीने तयार करण्यात येणाऱ्या विविध औषधांचे उत्पादन व विक्री व वितरण याबाबत उपयुक्त माहिती मिळाली. स्वयंसेवकांनी गोमातेची सेवा करून आत्मिक आनंदाची अनुभूती घेतली आणि समाजात गो संरक्षण व भारतीय संस्कृतीबाबत जनजागृती करण्याचा संकल्प केला. येथे उत्तम भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर आणि तेथील वस्तूची खरेदी केल्यानंतर सर्व स्वयंसेवक रामटेककडे निघाले. भगवान श्रीरामाचे दर्शन घेऊन, गडातील परिसराचे दर्शन घेऊन, कच्चा चिवडा, चहा आदींचे सेवन करून तसेच राष्ट्र, समाज व स्वतःच्या चारित्र्य निर्मितीसाठी या सगळ्यांनी श्रीरामांकडे प्रार्थना केली. हा संपूर्ण भ्रमण कार्यक्रम सेवा, संस्कार व श्रद्धेचा एक प्रेरणादायी अनुभव ठरला. समाज हित व सांस्कृतिक मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी सतत कार्यरत राहण्याचा स्वयंसेवकांनी संकल्प केला. भारत माता की जय. जय श्रीराम. गो माता की जय. नमस्कार. आपल्या समोर आहेत खेमेंद्र. आम्ही देवलापारला गो विज्ञान केंद्रामध्ये आलेलो आहे. आपण त्यांना इथे ते अर्क बनवतात गायच्या मूत्रापासून, तर त्यांना आपण जरा विचारू याच्याबद्दल. नमस्कार. नमस्कार सर, मी खेमेंद्र फुलवेल. आपल्या इथे गोशाळेमध्ये 700 गोवंश आहेत. त्यापैकी आपण जे गोवंश सुदृढ आहेत, हष्टपुष्ट आहेत, त्यांचं आपण गोमूत्र ब्रह्ममुहूर्तावर सकाळी घेतो 4:30 ते 5:30 पर्यंतच्या दरम्यान मध्ये, आणि ते गोमूत्र आपण या भट्टीमध्ये लावतो. या भट्टीमध्ये आपण